आजीची हे मज तुम्ही कृपादाना तुझे मज तुम्ही कृपादाना आजीची हे मज तुम्ही कृपादाना तिने संत जन माय वाके तिने संत जन माय वाके तिने संत जन माय वाके आने मुखावाटे अमृत वचन आने मुखावाटे अमृत वचन आने मुखावाटे अमृत वचन आने मुखावाटे अमृत वचन उत्तीर्ण कानो ये जन्म उत्तीर्ण कानो ये जन्म उत्तीर्ण कानो ये जन्म आने मुखावाटे अमृत वचन आने मुखावाटे अमृत वचन आने मुखावाटे अमृत वचन आने मुखावाटे अमृत वचन उत्तीर्ण कानो ये उत्तीर्ण कानो ये उत्तीर्ण कानो तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ 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 तुकारिले बाळ कवतु तुकारिले बाळ कवतु तुकारिले बाळ कवतु तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ 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 तुकारिले बाळ कवतु तुकारिले बाळ कवतु तुकारिले बाळ कवतु आले मुखावाटे अमृत वचन आले मुखावाटे अमृत वचन आले मुखावाटे अमृत वचन आले मुखावाटे अमृत वचन उत्तीर्ण कानो हे उत्तीर्ण कानो हे उत्तीर्ण कानो हे हो बार कुमारी
याद करी यारे लागे याद करी यारे लागे याद करी यारे लागे याद करी यारे लागे माता मागे मागे अबे माता मागे मागे अबे माता मागे मागे माता मागे मागे अबे माता मागे आज देखो पोता आज देखो पोता आज देखो पोता आज देखो पोता पुरे मनाल तो बड़ी पुरे मनाल तो बड़ी मनाल तो बड़ी मनाल तो बड़ी पुरे मनाल तो बड़ी मनाल तो बड़ी हरो हरो तारा हरो हरो हरे हरो हरो तारा हरो हरो तारा तोरे गुणा तिन बोला तोरे गुणा तिन बोला तोरे गुणा तिन बोला तोरे गुणा तिन बोला आज देखो कोट आज देखो कोट
पुढे म्हणाल तो बरी पुढे म्हणाल तो बरी तुका म्हणे ताना घाटी तुका म्हणे ताना घाटी तुका म्हणे ताना घाटी तुका म्हणे ताना घाटी तेने नका भरू पोटे 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 आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे पुढे म्हणाल तो बरे 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 तो पार कुमारी 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 आयल करे यारे लागे आयल करे यारे लागे आयल करे यारे लागे आयल करे यारे Radha
यान तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे तुगा म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे विठाला विठाला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजीने तो पोट भरे पुरे म्हणाला तो बरे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. कुठल्याही सप्ताहाची सांगता काल्याने करावी असा एक संकेत आहे आणि हा तर भागवत सप्ताह आहे. काही सप्त्यामध्ये देवाचं मुख्यत्व वेगळं वेगळं असतं. या सप्त्यामध्ये देवाचं मुख्यत्व श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि म्हणून त्या परमात्म्याच्या चरित्रातला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे काल्याचा प्रसंग आहे. तसं जर बघायला गेलं तर आता जेवणाची वेळ झालेली आहे पण काही नियम आहेत ते पाळले पाहिजेत. कीर्तनाचा नियम आहे अभंग घेतला पाहिजे त्याच्यावर थोडस निरूपण केलं पाहिजे. काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे थोडस कृष्ण चरित्र सांगितलं पाहिजे आणि ते सांगायचंय म्हणून थोडस शिल्लक ठेवलेलं आहे तेवढं तर सांगितलं पाहिजे. मग आरती आणि मग महाप्रसाद. मला कधी कधी असं वाटायचं की हे कीर्तन एवढं वेळ करण्याचं कारण काय असेल. नियम असा आहे व्यवहारातला भूक लागण्याच्या अगोदर जर जेवायला मिळालं तर त्या जेवणात रस राहत नाही. मग कधी कधी माणसं टाकून सुद्धा उठू शकतात. भूक लागल्यावर जेव्हा खायला मिळतं तेव्हा मनुष्य व्यवस्थित जेवतो आणि भूक लागून गेल्यावर मग जे मिळालं जातं ना तो आनंद काही वेगळा असतो. तो आनंद बाकीच्याला समजेल माहिती नाही पण ज्याला खरी भूक लागली त्याला मात्र समजते. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पण एवढे उत्साहानं एवढ्या आनंदाने तुम्ही येऊन बसलेलं बघून मला असं वाटायला लागलंय तासभर कीर्तन संपू नये नियमाप्रमाणे 2 तास वेळही घेऊ नये तर जुन्या कीर्तनकारासारखं 3-4 तास कीर्तन करावं असं वाटायला लागलंय. तुमचं काय मत आहे? 4 का 3 तुमचं काय मत आहे याच्यावर हे विचारतोय मी तुम्हाला. 4 तास का 3 तास? 4 तास. वा. मग महाप्रसाद दुपारी घ्यायचा आहे का रात्री घ्यायचा आहे? हाय असं हे म्हणे जास्त जर सांगितलं
दररोज 3-3 तास ऐकता आहात. मला वाटतं ह्या अलीकडच्या 2-3 दिवसामध्ये तर माझ्याकडे कंप्लेंट सुद्धा आली, महाराज थोडं कमी करा, थोडं जास्त व्हायला लागलंय. एवढंही खायला दिल्यावर तुला अजीर्ण होईल ना, पण जास्त न सांगता मी थोडक्यामध्ये सांगतो. फार चिंतन करायचं नाही आपल्याला, थोडा भावता अभंगाचा भावा आणि थोडस काल्याचं चिंतन, असे 2 विषय फक्त समोर सांगणार. कारण असं आहे, मी किती जरी सांगितलं तर मलाही बस करावं वाटणार नाही, तुम्हालाही ऐकून बस असं वाटत नाही, असं माझ्या ह्या 5-7 दिवसाचा अनुभव आहे. त्याच्या कारणाने बस थोडक्यामध्ये काय असतं बघा, अनंत काळापासून माणसाला भूक आहे. ती साधारण 3 गोष्टीची, एक आहे अन्नाची भूक, एक अन्नाची भूक आहे. सकाळ झाली, स्नान वगैरे झालं की काही जणांना भूक लागते, थोडस काहीतरी घेतलं की तेवढ्या पुरतं समाधान. मग दुपारी 12-1 वाजता भूक लागते, पुन्हा संध्याकाळी भूक लागते. मी असे काही माणसं बघितलेत रात्री 1 वाजता उठून काहीतरी खाणार, ते भूकच कारण आहे, दुसरं काय. ही एक भूक आहे. दुसरी भूक आहे वासनेची भूक आहे. तुमच्या किती अपेक्षा पूर्ण होऊ द्यात, आणखी एखादी अशी अपेक्षा तयार होते की ती कधी संपत नाही. मग वाटतं आणखी काहीतरी पाहिजे, आणखी काहीतरी पाहिजे. तुम्ही कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. भागवताला एक फार छान वाक्य सांगितलं, न जातु कामः कामानां उपभोगेन जाम्यते. कामनेची पूर्तता केल्याने ती कधी पूर्ण होत नसते. अग्नी असा प्रदीप्त झालाय, किती तूप टाकल्यानंतर तो विझेल, जसं जसं तूप टाकलं जाईल तसं तसं ती वाढत राहत. संपायचं तर नाव घेत. आजपर्यंत कुठल्याही माणसाची वासना पूर्ण झालेली नाही. हा, काही जणांना वासनेमुळे जन्म घ्यावा लागला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. काही जणांना वासनेमुळे जन्म घ्यावा लागला, काही जणांना वासनेमुळे दुःख भोगावं लागलं. काही सुभाषितकारांनी फार छान चिंतन मांडलं. म्हणजे वासना नावाची एक बेडी आहे. बेडी आहे. बेडी म्हणजे बेडी माहिती ना, पोलीस चोरांना ठोकतात ते बेडी. बंधन आहे आणि त्याचं विलक्षण बंधन आहे. म्हणून कसं बंधन आहे माहितीये का, आता व्यवहारामध्ये जेव्हा बेड्या घातल्या जातात तेव्हा माणसाला तिथून हालता येत नाही. पण ही बेडी वेगळी आहे. यया बद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत्. जी पेढी हातापायात वासनेची पडली की माणसं पळायला लागतात. काही नव्हतं, निवांत होता माणूस निवांत होता. तेव्हा उगाच कोणीतरी म्हणलं शेतात जर बोर पाडलं तर फार मजा होणार. मग 4 पाहुण्याकडून लाख रुपये घेऊन बोर पाडून पाईपलाईन करून सगळं हे करून सगळी पाईपलाईन. आता मला सांगा, अगोदर किती वेळ निवांत होता ना आता किती वेळ निवांत? आता काम वाढले की त्या वर्षी उत्पन्न वाढलं, मग आता विचार केला आता उत्पन्न वाढले, पैसाही वाढले, आता काय करावं, आता घराचं बांधकाम करावं, आता काय करावं. ही भूक मिटत नाही, ते वाढत राहत. जाऊ द्या, लोकांचं कशाला सांगा, माझं सांगतो. मी सुरुवातीला फक्त भागवतकार होतो. भागवत सोडून दुसरं काहीच करत नव्हतं. आमच्या गावातले काही भजन करीत ते म्हणजे महाराज खरा भागवत करता करता थोडं कीर्तन, मग हळूहळू कीर्तन केलं. कीर्तनही सुरू केलं, भागवतही दोन्ही छान चाललं होतं. एका म्हटलं महाराज आमच्या गावामध्ये तुकोबारांच्या बीजेचा उत्सव चालतो, ते म्हणजे काम करा, तुकाराम कथा करा. ते म्हणजे ठीक, तुकाराम कथा सुरू केली. पुन्हा एकाने सांगितलं महाराज आमच्याकडे देवी कुलदैवत आहे, आम्हाला देवीचं भागवत ऐकायचं. आमच्या नांदेडमध्ये एका मंदिरामध्ये देवी भागवत करण्यासाठी पुन्हा देवी भागवत सुरू केलं. पुन्हा एका सांगितलं महाराज आम्हाला काशीला शिवकथा करायची, जमेल का? म्हणलं माही म्हणायचं तरी नाही म्हणून लगेच वरचीवर किती किती केल्यानंतर वाटेल की आता बस असं वाटत नसतं. आता पुढे असं वाटत नसतं. उलट आता निश्चिंते पावलो विसावा
निश्चिंतीने पावलो विसावा. लोकांना विचारलं, तुम्ही कधी निश्चिंतीने विसावा पावला? कुंटलिया धावा तृष्णेची. काही लोकांना आशेची बेडी बांधली जाते, मग ते पळायला लागतात. म्हणजे बेडी अशी म्हणजे सोडून दिली की माणसं निवांत होत. तो म्हणून आम्ही काय केलं? कुंटलिया धावा तृष्णेची धाव, वासनेची धाव थांबली की मग जीवनाला शांती प्राप्त होते. एक भूक असते माणसाला अन्नाची, दुसरी वासनेच्या पूर्ततेची भूक असते, पण त्याच्यावर फार विचार करून काय होते. तिसरी एक भूक असते, ती म्हणजे परमात्म प्रसादाची भूक. काही मी उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण. भेटलेल्या प्रत्येकाला असं विचार वाटतं की परमात्मा माझ्यावर कृपा करेल का? ते परमात्म्याच्या कृपेला जर पात्र झालो नाही तर माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे? अशी ही भूक काही भाग्यवान लोकांना असते. आणि अशी जी भाग्यवान लोकांची भूक असते ना, ते मिटवण्यासाठी भगवान परमात्मा दोन रूप धारण करतो. दोन रूप धारण करतो. कधी कधी परमात्मा ह्याच्यासाठी एखाद्या वैष्णवाचं रूप धारण करतो आणि कधी कधी परमात्मा स्वतःच रूप धारण करतो. कधी कधी भगवान परमात्मा वैष्णवाचं रूप धारण करतो, ज्ञानोबाऱ्यांसारखं रूप धारण करतो, तुकोबाऱ्यांसारखं रूप धारण करतो. वसुधा ती माणसं नसतात, ती परमात्म्याचेच स्वरूप असतात. आणि त्याच्याबद्दलचे अभंग प्रसिद्ध आहे. म्हणे रामेश्वर भट्ट, द्विजा तुका विष्णू नाही. हे दोघे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ज्ञानोबाऱ्या तर प्रत्यक्ष परमात्म्याचेच अंश आहेत, प्रत्यक्ष परमात्मा. इतकं परमात्म्याचं आणि त्यांचं ऐक्य आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे श्रावण महिन्यात कृष्णाष्टमीला रात्री 12ला जन्माला आले. ज्ञानोबाऱ्या सुद्धा कृष्णाष्टमीला रात्री 12 वाजता जन्माला आले. पूर्ण परमात्मा स्वरूप आहे. कधी कधी संतांच्या रूपाने प्रगट होतात आणि कधी कधी भगवंताच्या रूपामध्ये प्रगट होतात. ऐका, आजचा जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये दोन्ही रूपाचं वर्णन आहे. दोन्ही रूपाचं वर्णन आहे. आधी संतांचं सांगू का आधी भगवंताचं सांगू? आधी संतांचं सांगू. 400 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा संतांनी वाळवंटामध्ये एकत्र केलं सगळ्या वैष्णवाला आणि सगळ्या वैष्णवाला उपदेश केला अभंगाच्या पहिल्या चरणात.
यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात तुम्ही माझ्या मागे या. याचा अर्थ आणखी कुणाच्या मागे आपण चाललोय का? आपण चाललेत ना. अनेकाच्या मागे आपण चालतो. काही जण धनाच्या मागे चालतात, काही जण संपत्तीच्या मागे चालतात, काही जण पाहुण्याच्या मागे चालतात, काही जण हे सगळ्याच्या मागे चालतो ना आपण. किंवा तुकोबाऱ्या आपल्याला साधन जर सांगणार असतील तर आपण आजपर्यंत अनेक प्रकारची साधनं, काही जण तपस्येचा मार्ग स्वीकारतात, काही जण दानाचा मार्ग स्वीकारतात, काही जण यज्ञाचा मार्ग स्वीकारतात, आधी मार्ग स्वीकारतात. ऐका बरं, या मार्गाला चुकीचं आहे असं म्हणलेलं नाही. हे मार्ग साध्याची प्राप्ती करून देऊ शकत नाहीत असं पण म्हणणं नाही. यज्ञाने परमात्मा मिळतोच ना. दशरथ महाराज प्रमाण आहेत त्याला की परमात्मा कसे मिळाले, त्याला यज्ञानेच मिळाले. ध्रुव प्रमाणे तपस्येने परमात्मा मिळाले. राजा बली प्रधान आहे आपल्याला दानामधून परमात्मा प्राप्त झाल्याचा. हे मार्ग चुकीचेच असं नाही, पण सांप्रत कलिकालामध्ये हे मार्ग पाहिजे तेवढं फल देऊ शकत नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी काय वायाची उपाधी धर्म. ऐका बरं, साधन परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकतं, पण अडचण अशी आहे की साधना केल्यानंतर होणारा जो अहंकार आहे त्याचं शमन करण्याचं औषध आपल्याकडे उपलब्ध नाही. माझं म्हणणं समजून घ्या. यज्ञाने परमात्मा मिळत नाही असं नाही, पण यज्ञ केल्यानंतर त्याच्याने होणार जे आपल्याजवळ जे याचं निरसन होऊ शकतं का आपल्यानी? आणखी सोपं सांगतो तुम्हाला. ऐका बरं, ध्रुव परमात्म्याच्या प्राप्तीसाठी गेला, तपस्या करण्यासाठी गेला. ध्रुवाने तपस्या केली, देवाला बघितलं, काय पाहिजे ते आगळपद मिळवलं. वापस निघाल्यानंतर ध्रुव रडायला लागला. वाटेमध्ये येताना रडायला लागला. तर त्याला काय झालं? मला फसवलं. कुणी फसवलं? देवाने फसवलं, मला माझ्या बासरीने फसवलं, माझ्या अपेक्षेने फसवलं. काय फसवलं तुम्हाला? अरे मी जे परमात्म्याच्याकडे गेलो होतो ती वस्तू मागायला गेलोच नव्हतो. उलट माझ्या आईने, सख्या आईने मला सांगितलं होतं देवाकडे काही मागू नकोस बरं, देवाला देव मागून घे. एवढंच नाही, माझी गुरु माऊली नारदांनी मला सांगितलं होतं देवाला काही मागू नकोस, देवाला देव मागून घे. पण तिथं गेल्यानंतर मला माझ्या अंतःकरणाने, इंद्रियाने फसवलं, माझ्या मनाने मला फसवलं. देवाला परमात्माच मागण्याच्या ऐवजी नैच्छा मुक्तीपणे हे मुक्ती, मी परमात्म्याची मुक्ती मागितली नाही तर मी काय मागितलं? इथल्या राज्यापेक्षा एक मोठं राज्य मागितलं. अरे अरे, मला माझ्या इंद्रियाने फसवलं. ऐका, हे जे फसवत स्वतःची शमवण्याची ताकद ही कलियुगामध्ये नाही. म्हणून थोड्या आमच्या गावामध्ये परवा भांडण झालं. कारण एवढंच होतं, चाल दिली नव्हती. चाल आल्याचा साईड इफेक्ट आहे. हा जर शमवता आला नाही ना तर परमात्म्याचं भजन होत नाही. मला फार कठीण नाही ही गोष्ट, पण कठीण आहे. सगळं यावं आणि मला काही येत नाही म्हणावं, ही गोष्ट तुम्हाला साधी वाटते का? हे तुकोबाऱ्याला जमत आहे. बोलेले लेकुरे वाकुडे, मला काही जमालं नाही, मला क्षमा करा, माझा अपराध झाला. अभंग लिहिणं हा अपराध असू शकतो का? पण हे म्हणण्यासाठी जी काही अधिकाराची ताकद लागते ना ती सामान्य माणसाकडे नाही. म्हणून ह्या साधनांच्या पेक्षा तुकोबाऱ्या सांगतात तुम्हाला सोपा मार्ग सांगतो, माझ्या मागे. माझा मार्ग संतांना सोडून नाही, ऋषी मुनींना सोडून नाही. उलट निर्मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालू संतांचे मार्ग आडरा आम्ही बुरडे. आम्ही ते संतांचे मार्ग झाडतो. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार आणि असं होऊन आम्ही चालत असल्या कारणाने याल तरी यारी लागे माझ्या मागे मागे. म्हणून तुम्हाला प्रार्थना करते की तुम्ही माझ्या मागे या. यायचं तर कसं या? लागे, लाग करा म्हणजे लगेच देत झडझडोळी वही लागे. थोडं लक्ष द्या. तुकोबाऱ्या सांगतात यायचं असेल तर या. आम्ही येण्याबद्दल आग्रह करत नाही,
परमार्थात यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण आल्यानंतर लाभ करा. इथं फार काळ शिल्लक असतो, थोडा वेळ असतो, मिळालेला प्रत्येक क्षण परमात्म्याच्या साठी कसा द्यावा इकडे लक्ष द्या. असं जर केला, असं जर तुम्ही केलं, आधी देतो पोट, आधी देतो पोट, मी तुम्हाला किती देईन, पोटभर देईन. तुकोबाराने काय म्हटलं, पोटभर म्हणजे किती? पोटभर म्हणजे कसं सांगतो तुम्हाला. एकदा एक काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याला गेलो होतो. तिथून दुपारची वेळ झाली, एका पाहुण्याकडे गेलो, जेवण करायचं होतं. त्या पाहुण्याला विचारलं, आहेत का घरी? तुम्हाला आहे, या जेवायला यायलो. तुम्हाला ठीक आहे, काय महाराज या घरी गेलो जेवायला. तुम्ही कधी पुण्याला कुणाच्या घरी जर जेवायला गेला असला तर तिथं फार मजा असते जेवण्याची. मुळात तिथं आपल्यासारखे कुकर नसतात, तिथं छोटे कुकर असतात. त्या कुकरमध्ये भांडे तर त्याच्यापेक्षा लहान असतात, आणि तेवढ्याच भांड्यामध्ये 4 जण जेवतात. 2 नवरा बायको 2 लेकर. 5वा जर आला तर त्यांना सहनच होत नाही. आता माझ्यासारखा महाराज बाहेर कुठं चालत नाही, म्हणलं येणार तर आहेच तुमच्या घरी, तुम्ही हो म्हणा, फक्त घरी आहेत की नाही सांग. या 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 म्हणजे काय हरकत नाही. घरी गेलो जेवायला, त्या माऊलीने तयार केलं, जेवायला बसलो. आणि ते पोळ्या तर तुम्हाला सांगतो एवढ्या बरोबर हाता एवढ्याच पोळ्या, आणि एवढ्या पातळ की पलीकडचं दिसायला आहे. म्हणलं आता त्यांनी जेवायचं ताट तयार केलं, 2 जण, मी त्यांच्या मालकाला. एवढाच भात असे काय बारक्या चमचानी कडून माझ्या ताटात, त्यांच्या ताटात थोडस मीठ, मीठ सुद्धा एवढंच येतं, छोटासा लिंबू, हे सगळं त्यांनी मला व्यवस्थित. जेवायला बसलो. त्यांनी वाढलेला जो भात होता ना, त्याच्यावर वरण टाकून थोडं कालवल्याबरोबर तसं तर पहिल्याच घासाला संपवायचा, पण बरं दिसत नाही म्हणून मी त्याची छोटे छोटे 4 घास करून आता पोळी येईल. की पोळी आल्यावर तर परेशान झालो, पण तरी त्या माऊलीने माझ्यावर फार उदारता करून 1 पोळी 4 चतकोर चतकोर करून वाढले होते. म्हणलं चला काही का असणार, असंही आलं तर बरं. पण पोळी खायला सुरुवात करणार. खाली बसा, तिथंच बस. पुढे देऊ नका, त्यांच्या पुढे पुढे काही देऊ नका. आपली पोळी कुठपर्यंत आली? 4 तुकडे.
करून ताटात वाढले होते. ते नाईलाजाने मी 4 वेगळे तुकडे खाले तर ते 4 एक करून खाण्यासारखी माझी तयारी. भूकच लागलेली जास्त. पहाटे तिथे जाऊन पोहोचलो एकाकडे, कार्यक्रम केला, 12-1 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला, काहीच भेटलं नाही जेवायला. आता बसावं म्हणून जेवण केलं, 1 पोळी खाल्ली. दुसरी पोळी वाढताना मात्र त्यांनी आणली होती 1 पोळी, त्याचे 4 भागही केले होते, पण वाढताना अर्धी भाग पोळी अशी समोर करून विचारलं, हवी का? मी म्हणलं हवी हवी हवी. ते मालकाने सांगितलं ती अर्धी पण वाढ महाराजांना. मग ती अर्धी आणि तिच्या हातातली अशी 1 वाढले. आणखी 2-3 घासामध्ये मी तिला संपवलं आणि नंतर तिने विचारलं पोळी आणू का मधून बाहेर? ते म्हणलं आणा आणा. मग तिने 1 पोळी मध्येच अर्धी करून त्याच्यातली चतकोर करून अंतराच अर्धी आणली आणि चतकोर हातात समोर करून म्हणली हवी का? मग मात्र माझ्याकडे ना इलाज होता की देवाला प्रार्थना केली, देवा. कधी कधी माझा देव फार लवकर ऐकतो. त्या दिवशी काय झालं माहिती का, आमचं असं चाललं होतं तेवढ्यामध्ये घंटी वाजली घरात. त्यांनी लगेच दरवाजा उघडला. आपल्याकडची एक पाहुणी आली होती जवळची आमच्यावर. अरे महाराज कधी आला? म्हणलं हे आत्ताच आलंय. म्हणलं जेवण सुरू करायचं, म्हणजे जो झालं माझं जेवण, पण आत्ता जेवण करतोय म्हणल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की पोळी हे महाराज कुठं बाहेर जेवण करत नाही. हे त्यांनी चटकन समजून घेतलं. त्याने त्या म्हणलं एक काम करा, पटकन मध्ये जर बघितलं कणिक किती आहे, त्यांनी त्याच्या चांगल्या 2 आपल्याकडच्या पोळ्या केल्या. आपल्याकडच्या म्हणजे थोड्या लांब रुंद जाड आपल्याकडच्या 2 पोळ्या तयार केल्या आणि वाढताना सांगितलं तुम्ही वाढू नका, महाराजाला कसं लागते मला माहितीये, मी वाढ. आणि म्हणून त्यांनी मला त्यांची 1 पोळी वाटली. आता म्हणा हा आत्ता कस्त मध्ये पडलं आणि मग महाराज मस्त खायला सुरुवात केली. आता थोडं वरण त्यांनी वाढवलं होतं असं वरून. ते आपल्याकडे फार एक नवीन शब्द निघाला, तडका दिला. असं ते वरण छान मस्त जेवण सुरू झालं. 1 पोळी मस्त खाल्ली. नंतर त्यांना महाराज आता एवढी 1 पोळी घ्या का? मी म्हणलं आता पुरे. आता पुरे म्हणताना मी काय केलं माहितीये का, आता पुरे हात अशी वर करून, आता त्याचा अर्थ काय झाला, हात वर करून पुरे. ते म्हणजे महाराज घ्या 1 पोळी. मग त्याने पोळी वाढली. त्या मावशीने दिलेल्या अगोदरच्या त्या छोट्या छोट्या आणि ही पहिली खाल्लेली, हे आता माझं व्यवस्थित पोट भरलं. आणि हे पोळी खाल्ल्यानंतर मग त्या मावशीने सांगितलं महाराज आता 1 पोळी घ्या. एवढं आता आता पुरे आता पुरे. तरी तरी पोळी आणल्यानंतर मग मी हातावर ताटावर असा हात ठेवला, पुरे पुरे पुरे. तरी हाताच्या इकडून अर्धी पोळी वाढली. आता बस आता पुरे बस. ही पोळी संपवली आणि आता ते म्हटलं महाराज आता फक्त अर्धी पोळी घेतली की झालं. मी म्हणलं आता तुम्ही किती जरी वाढायचं म्हणलं तर नको नको, पुरे पुरे. आता मी वरचा हातही काढला, बाजूला केलं. आता तुम्ही कितीही वाढा पण आता मी खाऊ शकत नाही. त्याला म्हणतात पुरे. हे पुरे, हे पुरे आणि पुरे, हे 3 पुरे आहेत. तो को बरं हे पुरे म्हणत नाही. मग हे पुरे म्हणतात का? ते पण नाही. मग तुम्ही तृप्त होऊन म्हणाल की आता याच्या पुढे मी खाऊ शकत नाही, एवढं पुरे म्हणाल, एवढं मी खायला देतो असं म्हणल्यानंतर सगळेच वैष्णव त्यांच्या पाठीमागे निघाले. आणि वैष्णवाचं निर्णय थोडं वेगळं असतं. कशी निघाली माहितीये का, धडाधड पडत निघाले. तो खूप म्हटलं थांबा थांबा, असं जायचं नसतं, असं जायचं नसतं. मग कसं हळूहळू चाला. दुसरी गोष्ट, कोणी कोणाशी न बोला,
माझ्या पाठीमागे या, हळूहळू चाला, हळूहळू चाला, पुढे कुणाशी न बोला. कुणाशी परमार्थामध्ये माणसाने बोलू नये म्हणे, जास्त जास्त नाम जपावं वगैरे वगैरे. आणि असं करत असताना परमार्थाच्या मार्गावर तुम्ही हळूहळू चालू लागला की तुम्हाला सिद्धी प्राप्त होतात. काही गोष्टी प्राप्त होत असतात परमार्थामध्ये. तुकोबरा सांगतात त्या घाट्याच्या आहेत. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, हा तुकोबऱ्यांचा उपदेश. आता 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण परमात्म्याने हाच अभंग कसा सांगितला असेल? सांगतो तुम्हाला, ऐका. भगवान परमात्मा 5000 वर्षापूर्वी भूतलावर अवतीर्ण झाले. मथुरेमधून गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये हळूहळू परमात्मा मोठे झाले. हळूहळू परमात्मा 3 वर्षाचे झाले, 4 वर्षाचे झाले. आणि मग सगळ्या वृंदावनामध्ये परमात्म्याने गोपाळांना गोळा करून चोऱ्या सुरू केल्या. दररोज एकाच्या घरी चोरी, दररोज एकाच्या घरी चोरी. पण बायका हुशार नव्हत्या असं नाही, त्यांना खूप कळायचं कसं जपून ठेवा. बायकांना संसार जपून कसा करावा कळत असतं. एवढं व्यवस्थित ठेवायचा, जितकं व्यवस्थित ठेवायचं परमात्म्याने तेवढीच व्यवस्थित चोरी करायची. एक बाई तर एवढी हुशार होती, तिने काय केलं माहितीये का? बाज टाकली, बाजीवर झोपली आणि बरोबर अशा ठिकाणी झोपली की वर त्या कड्या अडकवल्या होत्या. त्या कड्याला मडके अडकवले होते. त्या मडक्यामध्ये दही, दूध, तूप लोणी ठेवलं होतं. बरोबर त्याच्या खाली झोपले. कशासाठी? आता मी खाली म्हणल्यानंतर कुणी काढू लागल्याबरोबर तर लगेच माझ्या अंगावर थोडंफार सांगितलं की लगेच मी उठू शकते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चला रे म्हणे, आज हिच्याकडे जायचंय. सगळे आले दरवाजात पाहिलं. त्याला म्हटलं आज भेटत नाही. कसं आहे? खाली झोपले म्हणजे आता कसं करायचं त्याला? देव नेहमी आपण काय करतो का, खडा मारतो, मग ते फुटलं की आपण घेतो. पण आता कसं खडा तर कसा मारायचा? म्हणजे काही काळजी करू नका. पळायला हुशार कोण? लंगड्या म्हणला मी फार पळायला हुशार. आणि म्हणजे तुला चालता येत नाही तर पण पळायला येते. जाऊ तू एक काम कर, म्हणजे काय, सरळ यमुनेच्या काठावर जा आणि यमुनेच्या काठावर जाऊन एक कमळ घेऊन ये. कमळ, असं कमळ आणायचं जे असं वर आलेलं असेल आणि त्यांनी अशी मान वाकडी केलेली असेल, असं एक कमळ घेऊन यायचं. आणि चांगलं वावर देठ असलेलं आणायचं. तर परत जाऊन देठ आणलं. परमात्म्याने पुढचं कमळ तोडून बाजूला केलं. फातिमाचं देठ तोडून, आता ती पुंगळी तयार झाली. अशी देवाने हळूच त्या ह्याच्यामध्ये सोडली आणि एका सांगितलं आता फुर्र करून मार म्हणते. चहा घेतो सुर घेते व्यवस्था फुर्र करून ती ओढ. एका गोपाळाने तर ते त्याची HP मोटर असल्यासारखी असं फरवर ओढलं की नाही. आज वरून फारच सुरू झाली हो. बस देवा असं धरूनच उभं राहिले. ते कधी कधी पाईप लावून पाणी देतात बघा. हा चला घ्यायचं की ओझळीत घ्यायचं, पुढे चालायचं, ओझळीत घ्यायचं, पुढे जायचं. एकातलं संपलं की दुसऱ्या टाकायचं. असं मस्त चारी बाजूला 4 मडके संपवले आणि देवाने ती बरोबर तिच्या बाजूला असं केलं. सगळे पडून निघेल आणि सगळे बाहेर गेल्यानंतर देवाने एक मोठा दगड घेतला आणि तिच्या असं जोत्यावर फेकला. दगड बघितल्याबरोबर ती जाग झाली. पाहते तर काय, हे काय भानगड? सुरुवातीला तर ते हिरवगार साप झाला का काय वाटलं, घाबरली सुरुवातीला ती. पण नंतर सावध झाली. मग तिने पाहिलं काय भानगड. आणि मग सगळं झाल्यावर तिच्या लक्षात आलं की अरे काय संपवलं पोराने. काय हुशार आहे, चतुरा तो शिरोमणी, काय हुशार आहे. एक गोपिका बाहेर आली. तिने सांगितलं काय सांगा म्हणा, कृष्णाने माझ्याकडे अशी चोरी केली. मैत्री मला दरवाजा लावून राहता येत नाही का? येणे माझे कवाड उघडले. काय करा म्हणजे हा घरी आला कसा उघडला, कडी लावली होती बरं व्यवस्थित उघडली आहे. आता मग शिंक्यावरच तरी ठेवायचं. येणे शिंके शिंक तोडून टाकले. त्याच्या दुधा ते बक्षिले. एक गोपिका म्हणजे काय सांगू म्हणजे दही दूध का खाईना, पण हिने केलं काय माहितीये का, 5-6 मडके ताक घरात जेवढ्या खोल्या केली तेवढ्या सगळ्या खोल्यामध्ये ओतलं. त्याला सारवायचे घर सगळ्या खोलीमध्ये एक एक असं मडकभर ताक जर ओतलं तर काय होईल? रात्री झोपायला शेजाऱ्याचं जावं लागलं, दुसरं काय व्हायचं? हा घेऊन अशा चोऱ्या करायला लागला, अशा चोऱ्या करायला लागला. काय सांगावं. एक गोपिका म्हणजे हे ना माझ्या घरी तर येऊ दे म्हणजे बांधून टाक. भगवान परमात्मा रात्री गेले तिच्या घरी, तिलाच बांधून टाकलं. तिच्या मालकाच्या गाडीची आणि तिच्या विणीची गाठ. आता मला म्हणते सोय पण एक गोपिका झालं माझ्या घरी तर त्याचं डोकं फोडते की नाही बघ. ते म्हणजे बरं ठीक आहे. त्याच्या दुपारच्या वेळेला निवांत झोपली होती. सगळी चोरी केली. एका मडक्यामध्ये दही ताक घेतलं आणि ते ताक एका असं दोरीला बांधून
तिला जिथं झोपली होती बरोबर असं डोक्यावर असं 4 बोट कमी असं व्यवस्थित बांधून ठेवलं आणि सगळे पळाले आणि जाताना सगळ्या सांगितलं जोरात ओरडायचं पळायचं. सगळ्यांनी ओरडलं जोरात. भामावून ते झटकन उतरायला गेली उठायला गेली आणि डोकं तिचं त्या मडक्याला लागलं. धडाल तर ते मडकं पडलं सगळं अंगावर. ते म्हणलं डोकं पडतं सगळं तुझं पडतो घे. एक बाई तर फार हुशार होती. तिने काय केलं माहितीये का, दही दूध तूप सगळं एका खोलीत ठेवलं. त्या दरवाजामध्ये सासऱ्याला बसवलं. सासरा 80च्या थोडं पुढे सरकला होता. 81 82 सासऱ्याला बसवलं. ती गेली आपल्या कामात. परमात्मा हळूच मध्ये गेले. सकाळी 10-11ची वेळ. थोडं काय तर खाणं पिणं झालं होतं. ते बिचारे दरवाज्यात बसूनच थोडे आडवे असे वाकडे टेकले होते. थोडा डोळा लागला तेवढ्यात परमात्मा सगळ्याला घेऊन मध्ये. मस्त सगळ्यांनी खाल्ला. खाल्ल्यानंतर देवाच्या आता एक काम करायचं म्हणजे काय, 4 घागरीचं मोठं रांजण घ्यायचं. म्हणजे कशाला घ्या तरी त्याला ताकाने भरायचं. भरलं सगळे असा मोठा डेरा ताकाने भरला. देवाच्या चला म्हणजे सगळ्यांनी धरून घेऊन चला बाहेर. सगळ्यांनी उचलून टेकत 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 दरवाजापर्यंत आणलं. ते म्हणलं कृष्ण आता जात नाही की बाहेर. म्हणजे का म्हणजे आजूबाजू देवाच्या म्हणलं इथपर्यंत जाण्याचं होतं आपल्याला. म्हणजे आणू आणि आता काही नाही सगळ्यांनी म्हणून हळूच उचलायचं. पूर्ण वर जाईपर्यंत काही बोलायचं नाही. आणि वर पूर्ण नेला एकदाच मोठ्याला हर 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 महादेव म्हणायचं. ते आजोबाच्या डोक्यावर मारायचं. त्याने म्हणलं 80च्या पुढे सरकलेलं आहे. तर मागच कोरोनाचा थोडा अटॅक येऊन गेलाय. 8-15 दिवस दवाखान्यात राहून गे आले म्हणतात. हे एवढं टाकल्यावर राहते होय. ते म्हणले अरे मी इथं असताना ना मरतोय कसं तेच पाहतो म्हणे. चल हो. ते गोपाळाचं एक फार चांगलं होतं. देवाच्या शब्दावर शंका करायची नाही. देवाने सांगितलं की नाही उचललं की बस. जोरात हर हर महादेव म्हणून आदळल्याबरोबर काय झालं सगळं 80 पार झालेलं. कशाच काय महाराज, थंडीचे दिवस, थंडगार ताक अंगावर पडलेलं, कुडकुडून म्हातारा बेहोश पडला. लोक पळत आली. सगळ्यांनी मिळून बैलगाडीमध्ये घालून उदगीरला नेलं. 8 दिवस दवाखान्यामध्ये ICU मध्ये होता. 8 दिवस पुढे जनरल वॉर्ड मध्ये होता आणि 16 दिवस झाल्यावर घरी आला. पण व्यवस्थित होणार. अडचण एवढी झाली. पुन्हा 8 दिवसानंतर सुद्धा सांगितलं मामाजी पोरं फार ताप द्यायले थोडं दरवाजात बसा बरं. तर म्हणला नाही म्हणला आता काल्याच्या कीर्तनाला आता नाही बसत म्हणला दरवाजा. त्या दिवशी वाचलो माझं भाग्य चांगलंय. आता नाही म्हणला बस 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 बस. कधी कधी हा आपल्या असं करू. अशा अनेक अनेक लीला केल्या. एके विषयी का गोपिकेने सांगितलं माझ्या घरी येऊन दाखव. माझ्या घरी येऊन दाखव. देवाने सांगितलं मला तर बरं. पुन्हा कोणी म्हणणे कुत्र सुद्धा नव्हतं कीर्तनाला. भगवान परमात्मा सुद्धा मला तर असं म्हणणारे पाहिजे. चला मग आज तर आपण तिकडे जायचं. परमात्म्याने सगळ्यांना सकाळी गोळा केला. सांगितलं आज आपल्याला त्या घरी जायचंय. त्या गोपिकेचं नाव सांगू का म्हणजे इथं कोणी त्या नावाची असली तर मला उगाच परेशानी. जाऊ द्या असलं तरी जाऊ द्या नसलं तरी जाऊ द्या. तिचं नाव कोणी प्रभावती. गवळणीचं नाव प्रभावती. त्यामुळे आज प्रभावती गवळणीच्या घरी जायचंय खायला. म्हणण्याबरोबर पेंद्या म्हणला कृष्ण आज मी येणार नाही. त्यामुळे का बरं ती गवळण थोडी वेगळी आहे. वेगळी म्हणजे बाकीच्या गवळणीपेक्षा ती फारच वेगळी आहे. कृष्णा तुला माहित नाही. म्हणजे कसं काय तुला माहित आहे. माझ्या शेजारचं घर आहे म्हणलं ते. बरं वेगळे म्हणजे काय ते सांगितलं. कुणाला सांगू नकोस म्हणे कृष्णा. पण म्हणजे काय नवऱ्याला तिनं मुसळानं मारते. पण नवऱ्याला लाटण्यानं मारायचं सोडून तर नवऱ्याला मुसळानं मारत असली तर मग आपली काय गळी करणार आहे. त्याच्यापेक्षा आज नकोच. कृष्णाने काही काळजी करू नकोस. तुला अजिबात काही होणार नाही. जिम्मेदारी माझी. सगळ्या गोपाळांना परमात्मा घेतलं निघाले. तिने इतके सुरक्षित ठेवलं होतं सगळं. दरवाजा व्यवस्थित लावलेला होता. कुठून मध्ये जायला रस्ता नव्हता. भगवान परमात्म्याने पेंद्याला विचारलं पेंदे आहे का कुठून रस्ता. पेंद्या म्हणला एक मला माहिती आहे पण ते आपल्या कामाचा नाही. ते कोणता वर सोबणे म्हणलं झरोका आहे. झरोका
तेवढं बदल की आपल्याला दिला. जर का तुला कसं होतं, मी असल्यावर नाही यायला काय झालं. डोळे बंद करा सगळे, सगळ्यांनी डोळे बंद केले. काही पोरं यावं का नाही, यावं का नाही असं करायला. शेवटी परमात्म्याने सगळ्यांना याल तरी अरे. आता देव काय म्हणतात बघा, आपल्या तर आज घरी जायचं, यायचं असेल तर या. देवाने अवघं का म्हणलं, अवघं एकासाठी म्हणलं. तिथे एक वाकड्या नावाचा पोरगा होता, त्याला चालता येत नाही. तो म्हणला तुम्ही सगळे पळून जाताल, मी सापडलो तर. ते म्हणजे त्याची काळजी मला. एकाने सांगितलं देवा मला ऐकायला येत नाही म्हणे, ती कुठून आलीची चाहूल नाही लागली तर मी पडेल ना. तू काहीच काळजी करू नकोस, तुझी जबाबदारी माझ्याकडे. अवघ घे तशी असा सगळ्या पोकाळा माझ्या मागे मागे माझ्या मागे म्हणजे काही नाही म्हणजे डोळे झाका, डोळे झाकले सगळे सर 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 मध्ये गेले. त्यामुळे उडा डोळे पाहिलं तर काय सगळे खोलीत. आता काय बघायचं काम आहे नाही. तेव्हा त्याला आज भरपूर खा, आजी देतो पोट भरे पुढे म्हणाल पुढे म्हणेपर्यंत खा. भरपूर खाल्लं गोपाळाने. आणि लहान लेकराचा एक स्वभाव असतो, खातात भरपूर नाही असं नाही. खाणं झाल्यावर मग मात्र ते नीट बसत नाही. काही काही गोपाळाने काय केलं, असे गोळे केले त्या लोण्याचे आणि एकमेकाच्या तोंडावर फेकून मारायला. ते म्हणले अरे आपण चोरीला आलो, इथं अशी पळापळ मारामारी बोलणं असं करायचं नसतं. एकदम तुम्ही हळूहळू सगळं खा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, बोलू नका एकमेकाला नाहीतर अवघड होऊन जाईल. तरी लोक तरी पोरं आता देवाच्या हात सांगण्याच्या बाहेर गेले. आणि मग नाही दादा घडली घटना अशी की त्या बाईला चाहूल लागली. ती त्या फटीतून पाहिलं मध्ये गेली. पहिला प्रश्न पडला मध्ये गेले कसे. ते म्हणजे आता कसे गेले हा महत्वाचा विषय नाही, आता बाहेर काढायचे कसे. तिने मुसळ घेतला हातामध्ये. मालकाला म्हणून इकडे या तुम्ही, काय कुलूप उघडा. मालकाने कुलूप उघडलं. असा दरवाजा उघडणार तसा आवाज यायला लागल्याबरोबर देवाला सगळे म्हणले कृष्ण आता कसं करायचं. कृष्ण म्हणजे काही काळजी करू नका, डोळे बंद करा, बाहेर निघून जा. सगळ्या गोपाळाने दरवाजे बंद केले, डोळे बंद केले. सगळे त्या वरच्या दरवाजे सगळे बाहेर 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 निघून गेले. पेंड्या तेवढा हुशार होता. तो म्हणला हे कृष्ण नेतय कसं हे बघू तरी, म्हणजे दुसरं एखादी संघटना स्थापन करता येते, दुसरा एखादा आपला वेगळा संच तयार करता येतं. पण देवा म्हणजे असं करतोस काय, बरं दाखवतो तुला. नेमकं काय झालं माहितीये का, पेंद्या असा वर जाता जाता तिथं अडकला आणि ती गोपी मध्ये आली. मध्ये आल्याबरोबर तिने पाहिलं ते दोन पाय असे टांगू लटकू लागले होते. तिने आधी पायाला पकडलं आणि मुसळाने दोन काय झालं असं बरं द्यावं त्याला. देवा वाचव, देवा वाचव. देव म्हणजे पुन्हा बांधतोच का असं शंकित होत. देवा आता यांच्या पुढे असं करत नाही. देवाने काय केलं लागो माहिती नाही, पण तिचा हात सुटला पडीकडे निघून गेला. एक दुसरा एक गोप असाच मध्ये अडकला. तो कशाने अडकला माहितीये का, तो थोडासा थोडं सावकाश होता, थोडं काम भीम होतं त्याच. आमच्या वहिनीने मध्ये गाणं म्हणलं बघ काही गवळणच्या बोबड्याची. ते बोबडा काय म्हणला, त्यामुळे सगळ्या पोरांनी सगळं खाऊन टाकलं, माझी खायची वेळ आली की मला झटके दिले पळून गेले, मला खायलाच भेटले नाही. त्याला खायलाच काही भेटलं नाही. मग त्याने काय केले, ताकाचं मडकं घेतलं ना असं तोंडाला रोज पिऊ लागलं. तेव्हा आले हे खाऊ नकोस. त्याने सांगितलं जाऊ दे मग हे नसेल तर एक काम करू. त्या खोलीमध्ये एका कोपऱ्यामध्ये वाळलेले भाकरीचे तुकडे होते. त्या बोबड्याने काय केलं, ते तुकडे घेतले त्या ताकामध्ये भिजवायला लागला, ते खायला लागला. ते बघून ते म्हणजे अरे 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 तुका म्हणे सांडा तुका म्हणे सांडा
सांगा घाटी अरे अरे म्हणजे ते काढून टाक म्हणे. वाळलेले तुकडे, घाट या शब्दाचा अर्थ वाळलेले तुकडे. वाळलेल्या भाकरीच्या तुकड्याला घाट असं म्हणतात. ते सांडून टाक म्हणे. ते रे नका बरोबर कृष्ण मी खाऊ काय रे म्हणजे कशाला काय मी आहे ना. अरे पण आहे पण देशील काय सगळं तर सगळं संपून टाकलं पोराने काही खाऊन टाकलं काही नासाडी करून टाकली. एवढे काही काळजी करू नको. तुझ्यासाठी एक मडकं शिल्लक ठेवलं. देवाने असा पाठीमागे हात केला. एक मडकं तयार झालं. ते मडकं देवाने त्याच्या हातात दिलं. तुझ्यात लोणी होतं. ती भांबावल्यासारखी ती वर कसं गेलं म्हणून बघत होती. तेवढ्याच देवाने त्याला दरवाजातून पाहिला हात. तो पोरगा गेला निघून. पेंड्या सुटला. सगळे गेले आणि ती गवळण मध्ये बघायला लागले. इकडं तिकडं इकडं तिकडं सगळी नासाडी करून टाकली. आजूबाजूला बघत होती. ती पाहता पाहता तिला एक मोठं रांजण दिसलं. त्या रांजणाच्या पलीकडच्या बाजूला तिला एक हात दिसला. मग ती खुश झाली आणि पटकन जाऊन तिच्या सगळ्याच हाताला पकडलं ओढलं बाहेर. पाहिलं तर साक्षात कृष्ण. भगवंताला पाहिल्या बरोबर तिला इतका आनंद झाला. बघा ना हे सगळं नष्ट झालं याचं तिला दुःख झालं नाही. भगवंत प्राप्त झाल्याचा आनंद झाला. अरे म्हणजे संसारच आज नाही नष्ट झाला तर उद्या ह्याला वास उठला असता. प्रत्येकच्या बद्दीवर मला परमात्मा भेटला ना. लोण्याच्या लोभासाठी परमात्मा घरी येतो. हे काय थोडं नवं नाही का माझं. परमात्म्याला पकडला. इतका आनंद झाला तिला. एवढा आनंद झाला. आज परमात्मा सापडला. आज कृष्ण मला सापडला. आज कृष्ण माझ्या हाताला आला. कृष्ण माझ्या हाताला आला. इतका आनंद झाला. त्या आनंदामध्ये कृष्णाला तुच्छ पकडलं. ते बाहेर निघाले. घरातून असं बाहेर निघाल्या बरोबर बाजूला घर होत. ते घर होतं माझ्यासारखं एका भागवतकाराचं. आहे का महाराज? लाज कुठे आज कार्यक्रम? आज सोडण्याची समाप्ती झाली. बरोबर. किती वर्षापासून भागवत सांगतात? म्हणजे 15 वर्षाच्या पुढे गेले असतील. किती झाले असतील आजपर्यंत भागवत? 300 तर कमीत कमी झाले असतील. तुमच्या घरी कधी देव आला होता? काय उत्तर असेल भागवत करा? नाही, घरी कधी देव आले नाही. स्वप्नात तरी देवाला कधी पाहिलंय? नाही म्हणे स्वप्नात कधी परमात्म्याला पाहिलं नाही. हे बघा आज माझ्या हातात आलाय परमात्मा. आता तुम्हाला त्या गोपिकेचं श्रेष्ठत्व कळालं. हा माझं घर पार करून असं थोडं पुढे गेल्याबरोबर एक घर होतं. हात मारले. कोण आहे? मध्ये कीर्तनकार महाराज होते. बरोबर आहे या महाराजांना. महाराज पार झाला बाहेर. महाराज किती वर्षापासून कीर्तन करता? किती किती कीर्तन केले? तुमचे पाकिट केवढ्याचे? एवढे हुशार आहेत आमच्यातले काही महाराज. जसं असं पाकिट दाखवल्याबरोबर त्यांच्या लक्षात येते मध्ये किती नोटा. हा मध्ये किती नोट आहेत कितीचे. एवढे हुशार हुशार कीर्तनकार म्हणजे बघू फार हुशार आहेत ना. हा आले होते परमात्मा कधी तुमच्या घरी? नाही हो कृष्ण माझ्या घरी आला नाही. कधी स्वप्नात तरी कृष्णाला मी कधी स्वप्नात पाहिलं नाही. तिथून निघाली पुढच्या घरी. तिथे एका गायकाचं घर होतं. त्याला विचारलं कसं आहे तुमचं? कोणते कोणते राग येतात? सगळे राग येतात. कृष्ण आला कधी गाऊन घरी? माझ्या गायनाने प्रसन्न होऊन कधी कृष्णाने बघा माझ्या घरी आला. ती गोपिका एक एक घर ओलांडत होते आणि आपल्या अधिकाराचं दर्शन करत होते. काय अधिकार असेल त्या गोपिकेचा भाग? तुम्ही असं समजू नका की कृष्ण जातो आणि चोऱ्या करतो कुठं दही दूध हे असं नाहीये. त्याच्या पाठीमागे त्या गोपिकेच्या अधिकाराचा फार मोठा विचार. तिचा एवढा मोठा अधिकार आहे की जो योग्यांना सापडत नाही, जो ऋषी मुनींना सापडत नाही. योग्यांच्या ध्यानी जाता ना योगांना मिळत नाही, तपस्याला मिळत नाही. अशा सगळ्या साधकाला न मिळणारा परमात्मा आज माझ्या हाताला आला. आपल्या भाग्याबद्दल मोठेपणा गात गात पुढे चालले होते. आणि पुढे चालता चालता एक वळण लागलं. ते वळण पास केलं की बस नंदबाबाच्या घराकडे जायचं होतं. नेमकं त्या वळणातून मध्ये जायचं होतं. आणि जाताना देवाला सांगितलं होते की मी काय हात फार दुखायला लागलाय. इकडचा घेतीस का? म्हणजे ठीक आहे. ते म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही. भगवान परमात्म्याचा इकडचा हात सोडला आणि इकडचा हात पकडला आणि बोलत बोलत चालले होते. कधी कधी काय होतं परमार्थामध्ये सुद्धा अहंकार येतो. बरं इतक्या वेळ ती बाई चांगली होती. गोपिका चांगली होती. कृष्ण माझ्या हातात आला, कृष्ण माझ्या हातात आला म्हणत होते. पण त्या वळणाला सहन झालं नाही तिला.
मानवी जीवनामध्ये वळण सहन होत नाही. गाडी सरळ रोडवर चांगली चालवता येते, पण वळण आलं ना फार फार लक्षपूर्वक चालवावी लागते. तिला ते वळण ऍडजस्ट करता आलं नाही. त्या वळणावरून वळता वळता तिचा शब्दही वळला. कृष्ण माझ्या हातात आला म्हणणारी गोपिका पुढे भेटलेल्या गोपिकेला मी कृष्णाला पकडलं म्हणायला लागले. जे म्हणजे तू पकडलीस होय, हा तू पकडलीस, आणि मध्ये मी थांबलो नसतो तर सगळ्या गोपाळाच्या जर मी गेलो असतो तर मी तुला सापडलो असतो का? इतका वेळ कृष्ण माझ्या हाताला आला म्हणणारी गोपिका आता म्हणायला लागली मी कृष्णाला पकडलं, मी कृष्णाला पकडलं. कृष्ण म्हणजे आता तर तुझ्या हातातून कधी सुटतो तुलाही कळणार नाही. तिला गेली खरी परमात्म्याच्या घराकडे. दरवाजातून आवाज आहे, नंद बाबा यशोदे यशोदे बाहेर ये बाहेर ये. यशोदा म्हणजे अगं मध्ये येतो म्हणे, बाहेर जाऊन दरवाजा करून ये मध्ये. मला माहिती कृष्णाबद्दलच काही तर सांगत असेल, ये मध्ये. काय काय झालं काय झालं? सरळ मध्ये आली कृष्णाला बघ म्हणजे का आज तुझ्या पोराला रंगी हात पकडलं चोरी करताना. यशोदा हाताला लागली. तिला विचारलं काय झालं आपल्याला, आणि कुणाला पकडलं? तुझ्या पोराला पकडलं. माझं पोरगं कोण? कृष्ण. हे बघ जरा ते पोरगं कोण? हे काय कृष्ण? यशोदा म्हणलं हे कृष्ण नाही, पुढे नीट बघ म्हणे, तुझा बाळ आहे बाळ्या. तिला असं बघितलं तर काय कृष्ण दिसायला लागलं. आणि यशोदेला परमात्मा कृष्ण दिसला, ह्या गोपिकेचं पोरगं दिसायला लागलं बाळ. यशोदा म्हणाला तुझा बाळ आहे. म्हणजे अगं नाही का तुझा कृष्ण हे मोराचं पीस बघ, ते पितांबर बघ, गळ्यातलं माळ बघ. अगं नाही म्हणे थोडं नीट बघ, तू तुझा बाळ आहे. ते म्हणजे यशोदे तू खोटं बोलतेस म्हणे. थांब. दरवाजाकडे फोन केलं, बाहेरून दोन गवळणी पाण्याला चाललं. इकडे का तुम्ही दोघं? म्हणजे काय म्हणजे कोण आहे खरं सांगावं. त्याला तुझा बाळ्या. त्याही गोपिकेला बाळ्याच दिसायला लागला. दोन तीन आणखी काही जाणाऱ्या बाळा येणाऱ्या कोण आहे म्हणजे बाळाच. गोपी हुशार होती म्हणजे थांबा सगळेच थांबा. आता मी ह्यालाच विचारते कृष्णा खरं खरं सांग तू कोण आहे? कृष्णा सांगितलं खरं सांगू काकू म्हणजे काय? मी खरं कृष्णच आहे, पण ह्या सगळ्यांना बाळ्या दिसायला लागल्या. आणि तुम्हाला लवकर सोडलीस तर बरं आहे, नाहीतर बाळ्याचा बाप होतो बघ तुझ्या हातातल्या हातात. महिन्याबरोबर चटकन सोडून दिला. अरे बाप सोडून दिलं परमात्म्याला. परमात्म्याला त्या गोपिकेनं सोडलं. परमात्मा पळाले तिथून आणि गोपिका वापस निघाली घराकडे. पण घराकडे आल्यानंतर मात्र तिची अवस्था अशी झाली. आज कृष्ण माझ्या हातात आला होता, कृष्ण माझ्या हातात आला होता, आज कृष्ण माझ्या हातात आला होता, आज कृष्ण माझ्या घरी आला होता, कृष्ण माझ्या घरी आला होता. असा तिला ध्यास लागला. आणि त्या ध्यासामध्ये कृष्ण 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 करत कृष्णमय अवस्थेला प्राप्त झाली. काय अवस्था असेल कल्पना करा. हरिणे माझे हरिणे भगवंताच्या पुढे आता मला कशाचीच आठवण राहिली. याती गुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचुनी आणून. आता तिला बाकीच्या गोपिकेने शिकवलं तरी सुद्धा कृष्णाशिवाय तिला काही कळेना. अष्टभोग भोगणे माते नाही भक्ती प्रेम गोड देई गे माये. परमात्म्याचं सुखनाम, परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचं चिंतन करता करता ती गोपिका परमात्म रूप अवस्थेपर्यंत प्राप्त होते. अशा अनेक लीला भगवान परमात्म्याने केल्या. आणि मग परमात्मा गाई गोपाळांना घेऊन यमुनेच्या काठावर आले. झाल्यानंतर भगवान परमात्म्याने एके दिवशी काला करायचा ठरवला. सगळ्या गोपाळांना सांगितलं तुमच्या सगळ्याच्या शिदोऱ्या घेऊन या रे. सगळ्या गोपाळांना शिदोऱ्या आणल्या. परमात्म्याने आपलं वस्त्र अंथरलं, त्याच्यावर सगळ्याच्या शिदोऱ्या एक केल्या. परमात्म्याने आपल्या हाताने सगळ्या शिदोऱ्या एक केल्या. परमात्मा मध्यभागी उभा केला. सगळ्या गोपाळांना गोल उभं केलं. आणि परमात्म्याने लहान लहान गोपाळांना पुढे उभं केलं. मोठे मोठे जसे होते त्यांना मागे उभं केलं. परमात्मा मध्यभागी उभं राहून डाव्या हातामध्ये एक एक घास घ्यायला लागले. आणि त्याच्यात थोडं 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 सगळ्या गोपाळा द्यायला लागले. भागवतामध्ये तसं म्हणतात बिभ्रदवेनम जठरपडयो शृंगवेत्रेच कक्षे स्वामे पाणो मसरण कवलम तत्फलान्यगुणेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन् धर्मविस्मयी स्वर्गे लोके मिषजे बभुजे यज्ञभक्तालकेति. परमात्मा कसे होते? बिभ्रदवेनम. परमात्म्याने आपल्याजवळ एक वेणू घेतला होता. तो वेणू परमात्म्याने कमरेला खोला होता. सुंदर असं पितांबर धारण केलं होतं. शृंग वेत्रे एक शृंग आणि एक वेताची काठी घेतली होती. शृंग खांद्याला अडकवलं होतं आणि वेताची काठी अशी काखेमध्ये धरली होती. वामे पाणव मसृण कवलम. डाव्या हातामध्ये परमात्म्याने कार्याचा घास घेतला. तत्फलान्यंगुलीषु
डाव्या हातामध्ये असं घेतला ना प्रसाद, हे जे दोन दोन बोटाच्या मध्ये जी सांग असते की त्याच्यामध्ये तत्फल ठेवले होते. तत्फल म्हणजे एका ह्याच्यामध्ये आंब्याची फोड ठेवली होती, रायत लोणच्याची फोड ठेवली होती, एका ह्याच्यामध्ये अद्रकाची फोड ठेवली होती, आणि एका ह्याच्यामध्ये मिरचीची फोड ठेवली होती. कुठका ठेवला त्यामध्ये काय विचार, हे काय भानगड सांगतो तुला, ऐक. प्रसाद खायला सुरू केल्यावर ह्याची गरज कळते. एका सांगितलं कृष्णा जरा चवीला असं जरा सणसणीत खणखणीत पाहिजे, देवाने त्याला मिरची दिली म्हणजे खा. एका सांगितलं कृष्णाच काय करा म्हणजे सर्दीच झालेलं अचानक वातावरण बदललं, ते म्हणजे अद्रकाची फोड खा. एकदा मला कृष्णा ह्याला काहीतरी टेस्ट पाहिजे होतं, देवाने लोणचं दिलं म्हणजे खा. फलांगुलीसु इष्टनमध्ये, आणि परमात्मा सगळ्यांच्या मध्ये वरून हसत 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 बोलत बोलत सगळ्यांना प्रसाद देऊ लागले. मध्ये मध्ये परमात्मा वर बघून हसायला लागले. ब्रह्मादिक देवतेला इथं येण्याचा अधिकार नाही, ब्रह्मादिकाला पाहण्याचाही अधिकार नाही. स्वर्गातले देव थोडस जवळ येऊन बघू शकतात. वैकुंठातले लोक म्हणजे आमच्याकडे पण नाही म्हणे कधी ऐकलेलं असं. वैकुंठातल्या लोकांनी ऐकलेलं नाही, ब्रह्मादिक देवतेने पाहिलेलं नाही, स्वर्गादिक देवतेने पाहिलेले पण त्यांना मिळालेलं नाही, पण गोपाळांना मात्र प्रत्यक्ष मिळाले. तर अर्थ काय, जसे जसे परमात्म्याच्या जवळ आले तसा तसा भगवंताने त्यांच्या हातावर प्रसाद ठेवला. आणि गेल्या 7 दिवसापासून आपण भागवताचं चिंतन करतोय. भागवत साक्षात परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्याच्या कृपेतून उत्पन्न झालेला काल्याचा प्रसाद आपण जवळ आलो आहोत, म्हणून परमात्मा आता सगळ्यांच्या हातावर देणार आहे. हा प्रसाद खाऊन आपण आपलं जीवन पूर्ण करावं. पुंडलिका चाल होईल, आणि चाल झाल्यानंतर काल्याचा अभंग होईल, आणि मग आरती वगैरे होईल. सगळ्यांना विनंती आहे सावजी परिवाराकडून की आपण सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा. महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी परिवाराची विनंती आहे. चाल तुका मने सांडा गाठी, तुका मने सांडा गाठी, तुका मने सांडा गाठी, तुका मने सांडा गाठी, तुका मने सांडा गाठी.
अभंग म्हणताना काल्याचा प्रसाद भजन करण्यास सगळ्यांना वाटलं जाईल. जागेवरच सगळ्यांनी प्रसाद घेऊन मगच सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा. Hare
तो पंढरीनाथ हमारे 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 तो हमारे तो पंढरीनाथ महिन्याबरोबर चटकन सोडून दिला. अरे बाप, सोडून दिलं परमात्म्याला. परमात्म्याला त्या गोपिकेनं सोडलं. परमात्मा पळाले तिथून आणि गोपिका वापस निघाली घराकडे. पण घराकडे आल्यानंतर मात्र तिची अवस्था अशी झाली. आज कृष्ण माझ्या हातात आला होता. कृष्ण माझ्या हातात आला होता. आज कृष्ण माझ्या हातात आला होता. आज कृष्ण माझ्या घरी आला होता. कृष्ण माझ्या घरी आला होता असा तिला ध्यास लागला. आणि त्या ध्यासामध्ये कृष्ण 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 करत कृष्णमय अवस्थेला प्राप्त झाली. काय अवस्था असेल कल्पना करा. हरिणे माझे हरिणेची भार विसखा. भगवंताच्या पुढे आता मला कशाचीच आठवण राहिली. याती गुळ माझे गेले हार कोणी श्रीरंगा वाचुनी आणून नेले. आता तिला बाकीच्या गोपिकेने शिकवलं तरी सुद्धा कृष्णाशिवाय तिला काही कळेना. अष्टभोग भोगणे माते नाही चाल भक्ती प्रेम गोड देई गे माये. परमात्म्याचं सुखनाम परमात्म्याचं चिंतन परमात्म्याचं चिंतन करता करता ती गोपिका परमात्म रूप अवस्थेपर्यंत प्राप्त होते. अशा अनेक लीला भगवान परमात्म्याने केल्या. आणि मग परमात्मा गाई गोपाळांना घेऊन यमुनेच्या काठावर आले. झाल्यानंतर भगवान परमात्म्याने एके दिवशी काला करायचा ठरवला. सगळ्या गोपाळांना सांगा तुमच्या सगळ्याच्या शिदोऱ्या घेऊन या रे. सगळ्या गोपाळांना शिदोऱ्या आणल्या. परमात्म्याने आपलं वस्त्र अंथरलं. त्याच्यावर सगळ्याच्या शिदोऱ्या एक केल्या. परमात्म्याने आपल्या हाताने सगळ्या शिदोऱ्या एक केल्या. परमात्मा मध्यभागी उभा राहिला. सगळ्या गोपाळांना असं गोल उभं केलं. आणि परमात्म्याने लहान लहान गोपाळांना पुढे उभं केलं. मोठे मोठे जसे होते त्यांना मागे उभं केलं. परमात्मा मध्यभागी उभं राहून डाव्या हातामध्ये एक एक घास घ्यायला लागले. आणि त्याच्यात थोडं 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 सगळ्या गोपाळाला द्यायला लागले. भागवतामध्ये तसं वर्णन बिभ्रदवेनम जठरपडयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसरण कवलम तत्पदान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हा स्वयं धर्म विस्वयी स्वर्गे लोके मिषजे बभुजे यज्ञ भक्तार केली. परमात्मा कसे होते. बिभ्रदवेनम. परमात्माने आपल्या जवळ एक वेणू घेतला होता. तो वेणू परमात्माने कमरेला खोला होता. सुंदर असं पितांबर धारण केलं होतं. शृंग वेत्रे एक शृंग आणि एक वेताची काठी घेतली होती. शृंग खांद्याला अडकवलं होतं आणि वेताची काठी अशी काखेमध्ये धरली होती. वामे पाणव मसृण कवलम. डाव्या हातामध्ये परमात्म्याने काळ्याचा घाल घेतला होता. तत्फलान्यंगुलीषु. डाव्या हातामध्ये असं घेतला ना प्रसाद. हे जे दोन दोन बोटाच्या मध्ये जी सांग असते की त्याच्यामध्ये तत्फल ठेवले होते. तत्फल म्हणजे एका ह्याच्यामध्ये आंब्याची फोड ठेवली होती. रायत लोणच्याची फोड ठेवली होती. एका ह्याच्यामध्ये अद्रकाची फोड ठेवली होती. आणि एका ह्याच्यामध्ये मिरचीची फोड ठेवली होती. कुठका ठेवला. त्यामध्ये काय विचारलं हे काय भानगड म्हणजे सांगतो तुला ऐक. पण प्रसाद खायला सुरू केल्यावर ह्याची गरज कळते. एका झालं कृष्णा जरा चवीला असं जरा सणसणीत खणखणीत पाहिजे. देवाने त्याला मिरची दिली म्हणजे खा. एका सांगितलं कृष्णाच काय करा म्हणजे सर्दीच झालेलं अचानक वातावरण बदललं. देव म्हणजे अद्रकाची फोड खा. मला कृष्णा ह्याला काहीतरी टेस्ट पाहिजे होतं. देवाने लोणचं दिलं म्हणजे खा. फलांगुलीषु तिष्ठन्मध्ये. आणि परमात्मा सगळ्यांच्या मध्ये वरून हसत हसत बोलत बोलत सगळ्यांना प्रसाद देऊ लागले. मध्ये मध्ये परमात्मा वर बघून हसायला लागले. ब्रह्मादिक देवतेला इथं येण्याचा अधिकार नाही. ब्रह्मादिकाला पाहण्याचाही अधिकार नाही. स्वर्गातले देव थोडस जवळ येऊन बघू शकतात. वैकुंठातले लोक म्हणजे आमच्याकडे पण नाही म्हणे कधी ऐकलेलं असं. वैकुंठातल्या लोकांनी ऐकलेलं नाही. ब्रह्मादिक देवतेने पाहिलेलं नाही. स्वर्गादिक देवतेने पाहिलेले पण त्यांना मिळालेलं नाही. पण गोपाळांना मात्र प्रत्यक्ष मिळाले. त्याचा अर्थ काय जसे जसे परमात्म्याच्या जवळ आले तसा तसा भगवंताने त्यांच्या हातावर प्रसाद ठेवला.
आणि गेल्या 7 दिवसापासून आपण भागवताचं चिंतन करतोय. भागवत म्हणजे साक्षात परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्या कृपेतून उत्पन्न झालेला काल्याचा प्रसाद आपण जवळ आलो आहोत म्हणून परमात्मा आता सगळ्यांच्या हातावर देणार आहे. हा प्रसाद खाऊन आपण आपलं जीवन पूर्ण करावं. पुंडलिका चाल होईल आणि चाल झाल्यानंतर काल्याचा अभंग होईल आणि मग आरती वगैरे होईल. सगळ्यांना विनंती आहे सावजी परिवाराकडून की आपण सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा. महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी परिवाराची विनंती आहे. चाल तुका मने सांडा गाठी तुका मने सांडा गाठी तुका मने सांडा गाठी तुका मने सांडा गाठी तुका मने सांडा गाठी
अभंग म्हणताना काल्याचा प्रसाद भजन करण्यास सगळ्यांना वाटला जाईल. जागेवरच सगळ्यांनी प्रसाद घेऊन मगच सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा. Hare Hare
महाप्रसाद कोणी